नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमन हायस्कूल नंबर 12मधून ज्योत्स्ना गोडबोले मॅडम आज तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक टेन्स, ज्याला मराठीत आपण काळ असं म्हणतो, त्याविषयी माहिती देणार आहे। काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत। पहिला प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, दुसरा पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि तिसरा फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ। या प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपप्रकार पडतात, ज्यात प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार खालीलप्रमाणे आहेत। पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ। भूतकाळाचे 4 प्रकार खालीलप्रमाणे आहेत। सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, दुसरा पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, तिसरा पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि चौथा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ। भविष्यकाळाचे 4 प्रकार खालीलप्रमाणे आहेत। पहिला सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, दुसरा फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, तिसरा फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा लिहिताना, वाचताना, समजून घेताना या 12ही काळांचे मूलभूत ज्ञान असणे खूप जरुरी आहे आणि ह्या 12 काळांपैकी मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला वेगवेगळ्या काळाविषयी माहिती समजवणार आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ज्या काळाची माहिती समजवणार आहे तो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स। देर आर मेन 4 uses of simple present tense. First, habits and routines. Second, permanent situations. Third, facts or universal truth. Fourth, for fixed arrangement. यातील आपण पहिला वापर बघूया, हॅबिट्स अँड रूटीन्स। टू शो डेली हॅबिट्स अँड रूटीन्स म्हणजेच दररोजच्या घडणाऱ्या किंवा सवयीने घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, आय ड्रिंक टी एव्हरी डे इन द मॉर्निंग या वाक्यामध्ये हॅबिट दर्शविलेली आहे। वाक्य क्रमांक 2, नीता व्हिजिट्स हर पॅरेंट्स एव्हरी वीकेंड या वाक्यामध्ये रेग्युलर ॲक्शन सातत्याने घडणारी घटना दर्शवण्यात आलेली आहे। तिसरं वाक्य बघूया, रुपल युजली प्रॅक्टिसेस डान्स ॲक्टिव्हिटी ॲट 8:30 PM या ठिकाणी रूटीन म्हणजे नेहमीच्या घडणाऱ्या घटनेचं वर्णन करण्यात आलेलं आहे। चौथं वाक्य बघूया, यू प्ले रेग्युलरली चेस या ठिकाणी हॅबिट दर्शवण्यात आलेली आहे। 5वं वाक्य आहे, दे वॉच टेलिव्हिजन रेग्युलरली या वाक्यात सुद्धा नियमित घडणाऱ्या घटनेचं वर्णन करण्यात आलेलं आहे। वरील वाक्य बघता आपल्या हे लक्षात येतं की दररोज घडणाऱ्या, नेहमीच्या घडणाऱ्या, सातत्याने घडणाऱ्या ज्या घटना असतात त्यांचं वर्णन करताना साध्या वर्तमान काळाचा वापर करण्यात येतो। साध्या वर्तमान काळाचा वापर कशा पद्धतीने करतात त्यासाठी आपण पुढची स्लाईड एकदा बघूया। यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इन डिफरंट पर्सन या ठिकाणी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनमध्ये साध्या वर्तमान काळी वाक्याची रचना करताना काय बदल होतात ते सांगण्यात आलेले आहे।
फर्स्ट पर्सन असेल तर सिंग्युलरमध्ये आय लर्न इंग्लिश एव्हरी डे, त्याचं प्लुरल होईल वी लर्न इंग्लिश एव्हरी डे. दुसरं वाक्य आय डेकोरेट द हॉल, त्याचं प्लुरल करताना होईल वी डेकोरेट द हॉल. सेकंड पर्सनमध्ये यू लर्न इंग्लिश एव्हरी डे, प्लुरल करताना होईल यू लर्न इंग्लिश एव्हरी डे. दुसरं वाक्य यू डेकोरेट द हॉल, त्याचं प्लुरल करताना होईल यू डेकोरेट द हॉल. आता थर्ड पर्सनमध्ये आपण बघूया ही, शी आणि इट आलेले आहे. या अगोदर पण आपण शिकलेलो आहोत की तृतीय पुरुष एकवचन असेल तर क्रियापदाला एस प्रत्यय लागतो. त्याप्रमाणे या वाक्यांमध्ये ही लर्न्स इंग्लिश एव्हरी डे, शी डेकोरेट्स द हॉल, इट टेक्स अ टाईम टू लर्न, या तीनही वाक्यांमध्ये लर्न, डेकोरेट आणि टेक या क्रियापदांना एस प्रत्यय लागलेला आहे. त्याचं प्लुरल करताना झालेलं आहे दे लर्न इंग्लिश एव्हरी डे, दे डेकोरेट द हॉल. इन द थर्ड पर्सन सिंग्युलर द वर्ब ऑलवेज एंड्स इन एस. या स्लाईडमध्ये आपल्या हे लक्षात येतं की तृतीय पुरुष एकवचनी असेल वाक्य तरच क्रियापदाला एस प्रत्यय लागतो. बाकीच्या कुठल्याही पर्सनमध्ये प्रथम पुरुष एकवचन, अनेकवचन, द्वितीय पुरुष एकवचन, अनेकवचन आणि तृतीय पुरुष अनेकवचनमध्ये क्रियापद आलेलं असेल तर त्याला एस प्रत्यय लागत नाही. खाली काही उदाहरणं आपण समजवलेली आहेत. ही वॉन्ट्स, शी नीड्स, ही गिव्स, शी थिंक्स. तृतीय पुरुष एकवचन असल्याने एस प्रत्यय लागले. परमनंट सिच्युएशन्स. टू शो सिच्युएशन विच हॅपन्स फॉर लॉंग टर्म ऑर द सिच्युएशन विच इज नॉट गोइंग टू चेंज. एखादी क्रिया बऱ्याच काळापासून सुरूच आहे किंवा ती पुढच्या लगेचच्या काळात बदलणार नाही असा भाव दर्शवायचा असेल तेव्हासुद्धा आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. उदाहरणार्थ माय ब्रदर लिव्स इन अमेरिका, आय वर्क ॲज अ टीचर, शी प्लेज बॅडमिंटन फॉर इंडिया. या तीनही वाक्यांमध्ये जी घटना दर्शवलेली आहे ती बऱ्याच काळासाठी सुरू राहणार आहे, लगेच संपणार नाही असा उल्लेख दिसून येतो. साध्या वर्तमान काळाचा तिसरा उपयोग फॅक्ट्स ऑर युनिव्हर्सल ट्रूथ. टू शो द युनिव्हर्सल ट्रूथ ऑर फॅक्ट्स म्हणजेच सत्यता दर्शवणाऱ्या घटना दर्शवण्यासाठी किंवा सनातन सत्य दर्शवण्यासाठी सुद्धा साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. आपण उदाहरण बघूया. वॉटर बॉइल्स ॲट 100 degrees. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. 2 + 2 = 4. वॉटर फ्रीजेस ॲट 0 degrees. द क्रॉ लुक्स ब्लॅक. या वाक्यांना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही वाक्य सत्य परिस्थिती दर्शवणारी आहेत किंवा सनातन सत्य दर्शवणारी आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग करतो. साध्या वर्तमान काळाचा चौथा वापर आपण बघूया. फॉर फिक्स अरेंजमेंट. टू शो द सिच्युएशन विच इज गोइंग टू हॅपन फॉर फिक्स अरेंजमेंट इन प्रेझेंट. म्हणजेच वर्तमान काळामध्ये एखादी गोष्ट घडणार आहे, निश्चित वेळेत निश्चित व्यवस्थेदरम्यान घडणार आहे, हे दर्शवण्यासाठी सुद्धा साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. हिज मदर अराइव्स टुमॉरो. आवर हॉलिडे स्टार्ट्स ऑन द 26th April. वरील दोन्ही वाक्यांचा विचार करता आपल्या लक्षात येते की घटना ही वर्तमान काळातच घडणार आहे आणि निश्चित समयातच घडणार आहे, निश्चित व्यवस्थेदरम्यान घडणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण साध्या वर्तमान काळाचा वापर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण साध्या वर्तमान काळाचा वापर कुठे कुठे करता येतो त्याचा अभ्यास केला. आता या स्लाईडमध्ये जेव्हा साध्या वर्तमान काळी वाक्यांचे रूपांतर आपल्याला प्रश्नार्थक वाक्यांमध्ये किंवा नकारार्थी वाक्यांमध्ये करावयाचं असेल तर त्यावेळी वाक्यरचना कशी असते त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करू.
या ठिकाणी तुम्हाला टेबलमध्ये दिसत असेल की मी 3 प्रकारच्या वाक्यरचना लिहिलेल्या आहेत. पहिली आहे अफर्मेटिव्ह विधान वाक्य, दुसरं आहे इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आणि तिसरं आहे निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य. यात पहिलं वाक्य बघूया, आय थिंक अबाउट स्टडी. आता ह्या वाक्याचं जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करतो त्यावेळी तुम्हाला दिसत असेल की या स्लाईडमध्ये मी एक सेंटेन्स पॅटर्न, एक वाक्यरचना दर्शवलेली आहे. डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवताना आधी येणार डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद. ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष यापैकी कुठल्या पुरुष या वाक्यामध्ये दर्शवलेला आहे ते बघून वापर करायचा असतो. त्यानंतर येणार सब्जेक्ट कर्ता, त्यानंतर येणार क्रियापद, त्यानंतर येणार ऑब्जेक्ट आणि नंतर येणार प्रश्नचिन्ह. उदाहरणार्थ या वाक्याचं आपण केलं आहे डू आय थिंक अबाउट स्टडी. आता ह्याच वाक्याचं नकारार्थी करताना आपण लिहिलेलं आहे आय डू नॉट थिंक अबाउट स्टडी. या ठिकाणी वाक्यरचना बघा, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी सुद्धा डू आणि डजचा वापर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष बघून त्याप्रमाणे करावयाचा आहे. याची काही अधिक उदाहरणं आपण बघूया. यू थिंक अबाउट स्टडी या वाक्याचं आपण प्रश्नार्थक केलं आहे डू यू थिंक अबाउट स्टडी आणि नकारार्थी वाक्य केलेलं आहे आपण यू डू नॉट थिंक अबाउट स्टडी. त्यानंतर ही थिंक अबाउट स्टडी, त्याचं प्रश्नार्थक आपण केलं आहे डज ही थिंक अबाउट स्टडी. नकारार्थी वाक्य ही डज नॉट थिंक अबाउट स्टडी. पुढचं वाक्य शी थिंक अबाउट स्टडी, त्याचं प्रश्नार्थक वाक्य आपण केलं आहे डज शी थिंक अबाउट स्टडी. नकारार्थी वाक्य शी डज नॉट थिंक अबाउट स्टडी. पुढचं इट थिंक अबाउट स्टडी, प्रश्नार्थक वाक्य डज इट थिंक अबाउट स्टडी. नकारार्थी वाक्य इट डज नॉट थिंक अबाउट स्टडी. पुढचं वाक्य वी थिंक अबाउट स्टडी, प्रश्नार्थक बनवलं आहे आपण डू वी थिंक अबाउट स्टडी आणि नकारार्थी वाक्य बनवलं आहे आपण वी डू नॉट थिंक अबाउट स्टडी. पुढचं दे थिंक अबाउट स्टडी, प्रश्नार्थक वाक्य डू दे थिंक अबाउट स्टडी आणि नकारार्थी वाक्य दे डू नॉट थिंक अबाउट स्टडी. या सर्व वाक्यांचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येतं की यामध्ये सुद्धा तृतीय पुरुष एकवचन असेल तर डज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग प्रश्नार्थक वाक्य बनवताना वाक्याच्या सुरुवातीला करायचा आहे आणि इतर आय, यू, वी, दे हे असतील तर डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे आहे. आणि नकारार्थी वाक्य बनवताना सुद्धा तृतीय पुरुष एकवचनी वाक्यांमध्येच डज आणि नॉटचा वापर करायचा आहे आणि प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, एकवचन, अनेकवचन, तृतीय पुरुष, अनेकवचन असेल म्हणजेच आय, वी, यू, दे तर अशा प्रकारच्या वाक्यांसाठी आपल्याला डूचा वापर करायचा आहे. डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे. या ठिकाणी साध्या वर्तमानकाळी वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य समजून घेण्यासाठी मी अधिक काही उदाहरणं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिलेले आहेत, ते आपण बघूया. साधा वाक्य राहुल ब्रिंग्स व्हेजिटेबल्स एव्हरी डे. इंटरोगेटिव्ह डज राहुल ब्रिंग व्हेजिटेबल्स एव्हरी डे. निगेटिव्ह राहुल डज नॉट ब्रिंग व्हेजिटेबल्स एव्हरी डे. सेकंड वाक्य रीता टेल्स स्टोरी. इंटरोगेटिव्ह डज रीता टेल अ स्टोरी. निगेटिव्ह रीता डज नॉट टेल अ स्टोरी. तिसरं वाक्य देव गोज फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. इंटरोगेटिव्ह वाक्य डज देव गो फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. निगेटिव्ह देव डज नॉट गो फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग.
पुढचं वाक्य, आय टेक अ कॉफी. इंटरोगेटिव्ह, डू आय टेक अ कॉफी. निगेटिव्ह, आय डू नॉट टेक अ कॉफी. पुढचं वाक्य, दे मेक्स अ रंगोली. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, डू दे मेक अ रंगोली. निगेटिव्ह, दे डू नॉट मेक अ रंगोली. त्या पुढचं वाक्य आहे, यू स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, डू यू स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. निगेटिव्ह सेंटेन्स, यू डू नॉट स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. विद्यार्थी मित्रांनो, वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष अनेक वचन असेल तर डूचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुरुवातीला प्रश्नवाक्यात केला जातो आणि तृतीय पुरुष एकवचन असेल तर प्रश्नार्थक वाक्यात डजचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो. सामान्यपणे परीक्षेत जेव्हा नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी विचारले जाते तेव्हा त्या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवायचे असते. या ठिकाणी मी तुम्हाला साध्या वर्तमान काळातील वाक्य वेगवेगळ्या वाक्य प्रकारांमध्ये शिकवण्यासाठी व तुम्हाला व्यवस्थित सोप्या भाषेत समजवण्यासाठी एकच प्रकारचे वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बनवून दाखवलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण अर्थबदलाचा विचार लक्षात न घेता फक्त वाक्यरचना समजवण्यावर भर दिलेला आहे. साध्या वर्तमान काळातील विविध वाक्यप्रकार आणि त्यांची रचना आपण शिकलो. आता या ठिकाणी या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी काही इंडिकेटर्स, काही सांकेतिक शब्द दाखवलेले आहेत जे सामान्यपणे साध्या वर्तमान काळात वापरले जातात. ते आहेत एव्हरीडे, ऑलवेज, ऑफन, नेव्हर, समटाइम्स, जनरली, युजली, ओकेजनली, फ्रिक्वेंटली आणि मोस्टली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासले. त्यानंतर प्रत्येक मुख्य काळाचे पडणारे 4 उपप्रकार असे एकूण 12 काळ असतात त्याची माहिती बघितली आणि ह्या 12 काळांपैकी सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, त्याची वाक्यरचना, त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, तसेच साध्या वर्तमान काळी वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य कशा प्रकारे बनवायचे याचा अभ्यास केला. यापुढील व्हिडिओत आपण शिकणार आहोत द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ.